महानुभाव पंथाच्या पवित्र लीळाचरित्र ग्रंथातील पूर्वार्धातील 122 क्रमांकाची लीळा आपल्याला आज एका विलक्षण स्थळी घेऊन जाते। वडनेर भुजंग म्हणजेच उत्तरेश्वर, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। ही लीळा आहे वैर समाप्तीची आणि करुणेच्या विजयाची। एके दिवशी संध्याकाळच्या वेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ आले। त्याच वेळी मंदिरातील पुजारी धूपारती करून बाहेर पडत होता। वाटेत त्याची स्वामींशी भेट झाली। स्वामी रात्रभर विश्रांतीसाठी कोठे थांबणार असतील असे त्याला वाटले, म्हणून त्याने नम्रपणे सुचवले, महाराज, उत्तरेश्वर मंदिरात विश्रांती घ्या असे सांगून पुजारी गावात परतला आणि स्वामी मंदिराच्या मंडपात शांतपणे निद्राधीन झाले। रात्री गावाची वेस बंद झाली, कुलूप लागले आणि सर्वत्र शांतता पसरली। पुजारी पण झोपी गेला, परंतु झोपेत असताना पुजाऱ्याला अचानक आठवले, देवाच्या मंदिरात 2 सर्प राहतात आणि त्यांच्यात वैर आहे हे सांगायचे आपण विसरलो। या विचाराने तो अस्वस्थ झाला। स्वामींना काही झाले नसेल ना, सर्पांनी त्रास दिला नसेल ना? तो घाबरून उठला, पण गावाची वेस बंद होती, तो जाऊ शकला नाही। संपूर्ण रात्र त्याच्या डोळ्यांत झोप नव्हती, मनात फक्त एकच चिंता, स्वामी सुरक्षित असावेत। सकाळ होताच तो धावतच मंदिरात पोहोचला। तेथे त्याने पाहिले, मंडपात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शांतपणे बसलेले होते। पुजाऱ्याचे डोळे भरून आले, त्याने दंडवत प्रणाम केला आणि व्याकुळतेने विचारले, महाराज, इथे सर्प आहेत हे मी सांगायला विसरलो, तुम्हाला काही त्रास झाला नाही ना? स्वामी शांतपणे म्हणाले, रात्री दोन्ही साप मंडपाच्या छतावर फिरू लागले, त्या दोन्ही सर्पांचे भांडण सुरू झाले आणि अचानक माझ्या छातीवर पडले। हे ऐकून पुजारी हादरला। मग महाराज काय केलेत? स्वामी म्हणाले, मी उजव्या हातातील सर्प डाव्या बाजूला फेकला आणि डाव्या हातातील सर्प उजव्या बाजूला फेकला। विरुद्ध दिशांनी फेकल्यामुळे त्यांचे वैर तिथेच संपले आणि ते दोघे निघून गेले। पुजारी अचंबित झाला, आनंदाने भारावला आणि पुन्हा एकदा स्वामींना साष्टांग प्रणाम केला। या लीळेतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला सांगतात, वैराने नव्हे प्रेमाने जगावे, भांडणाने नव्हे करुणेने प्रश्न सुटतात। आणि म्हणूनच वडनेर भुजंग येथील ही पूर्वार्धातील 122 क्रमांकाची लीळा आपल्याला समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवते। हाच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ।